महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्वच्छ भारत अभियानातून हालिवली ग्रामपंचायतीला वगळले। गाव प्रवेशद्वारावरील सिग्नेचर बिल्डिंग समोरील रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य। बीडीओ साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न तालुक्यात पूर्ण होणार का? कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायती अस्वच्छतेतून मुक्त होणार का? कर्जत, नरेश जाधव। तालुक्यातील नावाजलेल्या हालिवली ग्रामपंचायत हद्दीत सिग्नेचर बिल्डिंग समोरील तसेच स्मशानभूमीपासून जवळच असलेल्या रस्त्याच्या बाजूचा भाग प्लास्टिकच्या पिशव्यांनी गजबजून भरला आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे। हा रस्ता डम्पिंग ग्राउंडसाठी उपलब्ध आहे की काय असा प्रश्नही येणाऱ्या जाणाऱ्याला पडत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून संपूर्ण सुंदर व स्वच्छ बनवलं आहे, पण या स्वच्छ भारत अभियानातून हालिवली गावाला किंवा कर्जत तालुक्याला वगळण्यात आले की काय असा प्रश्न येथील घाणीचे साम्राज्य पाहून उपस्थित होत आहे। कर्जत शहराला लागून असलेल्या गावाची परिस्थिती असेल, खेड्यापाड्यांची काय अवस्था असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। देशातील सर्व शहरांसह ग्रामीण भागांमध्ये नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबवणे सुरू केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे। घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहील, गाव तसेच शहर स्वच्छ राहील, शहर स्वच्छ राहिले तर तालुका आणि तालुका स्वच्छ राहिला तर तालुका स्वच्छ राहिला तर जिल्हा व जिल्हा स्वच्छ राहील, राज्य स्वच्छ राहिलं तर पर्यायाने देशही स्वच्छ राहील। स्वच्छतेमुळे देशातील नागरिकांचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 ऑक्टोबर 2019 पासून देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे। मात्र काही लोकांमुळे या अभियानाला हरताळ फासला जात आहे। स्वच्छ भारत, स्वच्छ शहर व स्वच्छ गाव असा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून अनेक वेळा आवाहन करण्यात येत असून गाव व शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे। मात्र कर्जत तालुक्यातील हालिवली ग्रामपंचायतीची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत चालली असल्याचे चित्र या रस्त्यांवर असलेल्या कचऱ्याने दिसून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे गावालगत असलेल्या रस्त्यावर अस्वच्छतेचे साम्राज्य। यामुळे भविष्यात कोरोनाच्या फैलावाला रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? सध्या देशात डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू असून ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती यांच्या ढिसाळ कारभारामुळे आता घर घर डेंग्यू, घर घर मलेरिया असे बोलण्याची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे। या ग्रामपंचायतीमध्ये गटविकास अधिकारी साहेब भेटीसाठी जात नाहीत का? ग्रामपंचायतीमध्ये भेट देण्यासाठी जात असले तर हे घाणीचे साम्राज्य साहेबांना दिसून येत नाही का? गटविकास अधिकारी हे फक्त आपल्या कार्यालयाकरताच मर्यादित आहेत का? यांना ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतीमध्ये नेमके काय चालले आहे हे पाहण्याची गरजच नाही का? ग्रामपंचायतमध्ये चालू असलेल्या कारभारावर गटविकास अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरजच नाही का? स्वच्छ भारत अभियानात लाखो रुपये येतात, यातील पैसे खर्च करूनही स्वच्छता का होत नाही याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे नाही का? हालिवली ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेची ही अवस्था आहे तर कर्जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये काय अवस्था असणार? या गावालगत अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत आहे। नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भीतीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे। शासनाने ठोस पावले उचलावीत तेव्हा नागरिक शासन व प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच्या चालवलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? दरम्यान या सर्व प्रकारास जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे।
मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.